सांगलीमध्ये आलेला आहात. बऱ्याच वर्षांनंतर सांगलीकरांचा प्रेम तुम्हाला पाहायला मिळालं. कसं वाटतं हे नियोजन आणि ह्या महोत्सवामुळं नक्कीच राजाश्रय कलाकारांना मिळतोय? नक्कीच मिळतोय. आम्हा कलाकारांना तर मिळतोच आहे, पण स्थानिक कलाकारांना देखील मिळतो आहे. मी महासंस्कृती महोत्सवात बऱ्याच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये सहभाग घेत आता इथे पश्चिम महाराष्ट्रात सांगलीमध्ये पोहोचली आहे. अगदी लातूर, जालना, हिंगोली, मराठवाडा संपूर्ण फिरून पुणे, मुंबई आणि आता इथे सांगलीत आली आहे. बऱ्याच वर्षांनी सांगलीमध्ये नृत्य सादर करण्याची संधी मिळाली आणि नेहमीप्रमाणे जो प्रतिसाद आहे तो भारावून टाकणारा आहे आणि याबद्दल मी रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते. कारण त्यांच्या प्रतिसादामुळे, त्यांच्या उपस्थितीशिवाय कोणताही कार्यक्रम रंगू शकत नाही. आणि त्याहून महत्त्वाचं मला हेही वाटतं की आम्हा कलाकारांना हे व्यासपीठ ज्यांनी उपलब्ध करून दिलंय, ते म्हणजे महाराष्ट्र सांस्कृतिक विभाग असू देत किंवा जिल्हा प्रशासन असू दे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5-5 दिवसांचा महासांस्कृतिक महोत्सव सुरू आहे आणि या 5 दिवसांमध्ये महाराष्ट्राची संस्कृती ही मंचावरती सादर करण्यासाठी वेगवेगळे कलाकार, वेगवेगळे कलागुण घेऊन आलेले आहेत. अगदी लोककला असेल, लावणी असेल, गायक असतील, सिनेमातले कलाकार असतील, नाटकातले कलाकार असतील, मालिकेमधले कलाकार असतील, अशा सगळ्या कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलंय. आणि जिल्हा प्रशासनाचे, सांगलीचे, महाराष्ट्र शासनाचे मी आभार मानते. कारण या निमित्ताने आम्हा सगळ्या कलाकारांना पुन्हा एकदा हक्काचं व्यासपीठ आणि हक्काचे प्रेक्षक मिळत आहेत. सांगलीच्या आयोजनाबद्दल स्पेशली काय म्हणायचं? सांगलीवर प्रेम तुमचं भरपूर आहे. खूपच सुंदर असं आयोजन आहे. इतकं वर्ल्ड क्लास लेवलचं स्टेज, लाईट्स, इतकी सुंदर बैठकीची योजना आहे सगळ्या लोकांसाठी. मी समस्त सांगलीकरांना आणि सांगलीच्या आसपासच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना विनंती करेन पश्चिम महाराष्ट्रातल्या की अजून 4 दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे. उद्या वैशाली सामंत आहेत, अजून पुढे 3 दिवस वेगवेगळे कलाकार आपली कला सादर करणार आहेत आणि मोफत आहे हा कार्यक्रम रसिकांसाठी. त्यामुळे तुम्ही नक्की या, आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृती चा एक सुंदर भाग व्हा आणि या कलाकारांना दाद देण्यासाठी, त्यांचे कलागुण पाहण्यासाठी अवश्य उपस्थिती लावा. तुम्हा सगळ्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.